आज लातूर महानगरपालिकेमध्ये उपमहापौर आणि महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू होते. मात्र या निवडणूक प्रक्रियेमध्ये पत्रकारांनी सहभाग घेऊ नये असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. इतिहासात पहिल्यांदा असं झाले. मला सांगा सर, काय नेमकं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि अशा पद्धतीचे आदेश पहिल्यांदाच आले? मनपाच्या इतिहासात प्रथमच असा आदेश दिलेला आहे. दरवेळेला उपमहापौर महापौर निवडीला मीडियाला एंट्री असते, पण यावेळेला एंट्री नाही म्हणून सांगितलं. हा नियम नाही. ही मोठी लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे आगामी काळात याचा विचार व्हावा. दरवेळी आपण रिपोर्टिंग करतो आतमध्ये बसून, मात्र आज आपल्याला बाहेर काढले गेले. शहराच्या विकासासाठी महत्त्वाची निवडणूक समजले जाणाऱ्या महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड आज आहे. पीठासीन अधिकारी म्हणून कलेक्टर मॅडम स्वतः जरी असल्या तरी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये लातूर महानगरपालिकेच्या कुठल्याही सभेमध्ये किंवा महापौर आणि उपमहापौराच्या निवडीमध्ये पत्रकारांना प्रवेश असतो, पण यावेळेस त्यांनी आदेश नाकारत पत्रकारांना बाहेर ठेवला आहे. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. कशा पद्धतीने पाहताय? आणि ही पत्रकारांची एक प्रकारची गळचेपी नाहीये? नक्कीच गळचेपी आहे. लातूरच्या इतिहासामध्ये महापालिकेत पत्रकारांना कधीही अडवलं नव्हतं. ही पहिलीच वेळ आहे आणि हा नवीन नियम असल्याचं सांगितलं जात आहे. महापौर आणि उपमहापौर हे लातूरकरांनी निवडून दिलेले आहेत आणि आता त्यांची निवड होत आहे त्यांच्या गटामधून. तर त्यांच्यासाठी वार्तांकन करण्यासाठी पत्रकार आलेले आहेत, पण पत्रकारांना आतमध्ये जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने जर पाहायला गेलं तर इतिहासात पहिल्यांदाच हा नवा नियम जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केला आहे. नेमकं काय कारण यामागे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना माहीत. मात्र सध्या तरी तुर्तास सगळे पत्रकार जे आहेत ते महानगरपालिकेच्या बाहेर थांबलेले आहेत. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.